कोल्हापूर जिल्ह्यात शक्तीपीठ महामार्गाविरोधात जनक्षोभ उसळलाय. मात्र चंदगड विधानसभा मतदारसंघाचे आमदार शिवाजी पाटील यांनी चंदगड गडहिंग्लज आजरा तालुक्यातून शक्तीपीठ महामार्ग करण्याची राज्याच्या रस्ते विकास महामंडळाकडे मागणी केली आहे. या पार्श्वभूमीवर गडहिंग्लजमध्ये सोमवारी सर्वपक्षीय पदाधिकाऱ्यांची बैठक झाली. या बैठकीमध्ये आमदार शिवाजी पाटील आणि मंत्री हसन मुश्रीफांनी घेतलेल्या भूमिकेवर टीका करण्यात आली. राज्यभर विरोध होत असलेल्या शक्तीपीठ महामार्गाची मागणी करणं हेच या मतदारसंघातील शेतकऱ्यांचे दुर्दैव आहे, अशी टीका बैठकीत करण्यात आली. आठवडाभरापूर्वी आमदार शिवाजी पाटील यांनी सुचवलेल्या मार्गाविरोधात गडहिंग्लज आणि चंदगडमधील विविध पक्ष संघटनांनी वज्रमुठ आवळत आमदारांच्या भूमिकेचा निषेध व्यक्त केला. यावेळी काँग्रेसचे विद्याधर गुरबे यांनी सरकारच्या धोरणावर टीका केली. आमदारांनी मागणी करत असताना आपला अभ्यास थोडासा कमी आहे असं आम्हाला सगळ्यांना दिसलं. कारण एकीकडे महाराष्ट्रभर शक्तीपीठाला विरोध होत असताना आणि अखंड सगळे शेतकरी त्यांच्या शक्तीपीठाच्या विरोधात असताना या ठिकाणी चंदगड विधानसभा मतदारसंघाच्या आमदारांनी शक्तीपीठाची मागणी केलेली आहे. हे करताना त्यांनी साधा विचार ह्याही गोष्टीचा केला नाही की आपला विभाग हा साखरपट्ट्यात येणार आहे, कोकण विभाग आहे. दरवर्षी पूर परिस्थिती अतिशय वाईट असते आणि अशा परिस्थितीत हा जर शक्तीपीठ झाला तर महापुराचा धोका या ठिकाणी आहे. निसर्ग संपन्न असणारा हा विभाग या ठिकाणी पूर्णपणे भस्मसात होणार आहे आणि शेतकऱ्यांचं अतिशय मोठ्या प्रमाणात नुकसान होणार आहे. ही गोष्ट त्यांच्या कदाचित लक्ष आली नसेल. आमची एक विनंती आमदारांना एवढीच आहे की तुम्ही अतिशय मुख्यमंत्र्यांच्या जवळचे आहात, तुम्ही लाडके आहात, तुम्ही पाठिंबा दिला या घटक पक्ष म्हणून. आणि हा पाठिंबा देत असताना तुम्ही ह्याच भागातले असणारे इतर जिल्हा मार्ग असतील, ग्रामीण मार्ग असतील, हे मार्ग सुधारण्यासाठी व हे मार्ग वरच्या स्तरावर नेण्यासाठी, म्हणजे उदाहरणार्थ अगदी ग्रामीण मार्ग तो राज्य मार्ग झाला पाहिजे, राज्य मार्ग नॅशनल मार्ग झाला पाहिजे, त्याचं मजबूतीकरण झालं पाहिजे. ही भूमिका मांडणं तुम्ही गरजेचं होतं. पण अतिशय चुकीच्या पद्धतीनं शेतकऱ्यांची मस्करी करायचं काम तुम्ही शक्तीपीठाची मागणी करून केलात. या महामार्गामुळे शेतकऱ्यांचं प्रचंड नुकसान होणार आहे. या निर्णयाविरोधात येत्या गुरुवारी सकाळी गडहिंग्लजमध्ये आम्ही रास्ता रोको आंदोलन करण्याचा इशारा संग्रामसिंह कुपेकर यांनी दिलाय. ज्या शक्तीपीठ मार्गाला राज्यभरातून विरोध होतोय, खास करून कोल्हापूर जिल्ह्यातून विरोध होतोय, तो शक्तीपीठ मार्ग आमच्या चंदगड विधानसभा मतदारसंघातून जावा म्हणून आमच्या विद्यमान आमदारांनी मागणी केलेली आहे. खरं म्हणजे शेतकऱ्यांना विश्वासात न घेता, कोणाशी न चर्चा करता त्यांनी हा शेतकऱ्यांच्यावरती लादलेला विकास कामांचा एक डोंगर आहे, ज्याच्यामधून शेतकऱ्यांचं प्रचंड मोठं नुकसान होणार आहे आणि शेतकऱ्यांची संमती न घेता त्यांनी हा निर्णय घेतलेला आहे. याच्या विरोधामध्ये आम्ही प्रचंड मोठा लढा उभा करून चंदगड मतदारसंघातून शक्तीपीठ मार्ग जाऊ नये यासाठी आम्ही गुरुवारी सकाळी गडहिंग्लजला 11 वाजता रास्ता रोकोचा निर्णय घेतलेला आहे. बैठकीला गोकुळचे संचालक प्रकाश पाटील, नगरसेविका स्वाती कोरी, संपत देसाई, अमर चव्हाण, सुनील शिंत्रे, वसंत नाईक, दिलीप माने, बाळेश नाईक, सुभाष देसाई, नितीन पाटील, शिवाजी माने यांच्यासह सर्वपक्षीय पदाधिकारी, कार्यकर्ते आणि शेतकरी उपस्थित होते.